Section D, question number 23. Find square root of 7 up to 3 decimal places. आता 3 डेसिमल प्लेसेसपर्यंत काढायचं आहे आणि 7 हा इंटीजर आहे, त्यामुळे आपल्याला त्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 0 ॲड करायचे आहेत. 3 डेसिमल प्लेसेसपर्यंत राऊंडअप करून लिहायचं आहे, त्याच्यामुळे आपण काय करूया, इथे 4 पेअर्स ऑफ झिरोज आपण याच्यातनं घेऊया. आता पहिला जो नंबर आहे कोशंटमधला तो फाइंड करायचा बाय कम्पेअरिंग 7 विथ द परफेक्ट स्क्वेअर्स. तर 2चा स्क्वेअर 2 स्क्वेअर इज 4 अँड 3 स्क्वेअर इज 9. तर याच्यापेक्षा 7पेक्षा स्मॉलर अँड क्लोजर परफेक्ट स्क्वेअर इज 4. तो स्क्वेअर आहे 2चा, म्हणून इथे दोन्हीकडे आपल्याला 2 लिहावा लागेल. ॲक्च्युली 3 ठिकाणी लिहायचा, इथे एकदा ॲड पण करायचा. इथे या दोघांची ॲडिशन करायची, ती झाली 4 आणि या दोघांचं प्रॉडक्ट यातनं सबट्रॅक्ट केलं, इथे आले 3. डेसिमल पॉईंट आहे तो डेसिमल पॉईंट कोशंटमध्ये दिला आणि ही अख्खी पेअर जी आहे झिरोची ती आपण खाली घेतली. आता आपल्याकडे इथे 300 आहेत आणि इथे 4 आहेत. एक डिजिट लिहायचं आहे जे दोन्हीकडे 3 ठिकाणी आपल्याला रिपीट करायचं आहे, पण यात इथल्या नंबर्सचं प्रॉडक्ट हे 300च्या क्लोजर झालं पाहिजे. मग आता 7 मी करून बघते. 47 × 7 हे होतं आहे 329, म्हणजे हा ग्रेटर येतो आहे, म्हणजे आपल्याला 6 घेतला पाहिजे. मग 6 3 ठिकाणी लिहायचं आहे. इथे या दोघांची ॲडिशन करायची आणि त्यांचं प्रॉडक्ट 300मधनं सबट्रॅक्ट करायचं. इथे आले 52 आणि हे मल्टिप्लिकेशन आलं 276. हा जो डिफरन्स आहे तो येईल 24. हा इथे आपण ही एक पेअर घेतली आहे. आता इथे दुसरी पेअर घ्यायची आपल्याला. हे झाले 2400. परत आपल्याला एक डिजिट लिहायचं आहे जे 3 ठिकाणी आपण रिपीट करणार. आता इथे 5 आहे आणि इथे 24 आहे, त्यामुळे 5 5 तर नाही येणार. मग आपण आता 5 4 चेक करून बघूया. म्हणजे 524 × 4. हा नंबर याच्यापेक्षा स्मॉलर आहे. सो लेट अस राईट डाऊन 4 ॲट 3 प्लेसेस. इथे ॲडिशन करायचे. ती ॲडिशन आहे 528 आणि इथे मल्टिप्लिकेशन करायचं, दॅट इज 2096. आन्सर इथे आपलं 304. इथनं नेक्स्ट 0चा पिरियड घेतला. हे इथे 30 आहेत आणि हा 5 आहे. 6 तर मोठा येईल, 6ने मल्टिप्लाय केलं तर कॅरी धरून ते जास्त येऊ शकतं, त्याच्यामुळे आपण 5 चेक करूया. दिस इज 26425, म्हणजे आपला याच्यापेक्षा लहान आहे नंबर. सो इथे 5 3 ठिकाणी लिहायचं आहे. आणि इथे येईल 26425. आणि 3975 आणि शेवटची आता आपल्याला 0चा पिरियड घ्यायचा आहे. हे 39 आहेत आणि हा इथे 5 आहे, म्हणजे 7 35 असतात, 8 40 असतात, त्यामुळे आपण 7 ट्राय करून बघूया. थ्री 370349 7 लिहून चालेल. दॅट नंबर इज स्मॉलर दॅन दिस नंबर.
सो आपल्याला 4 डिजिटपर्यंत मिळालेलं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 7 is approximately equal to, this is not exactly equal, this is 2.6457 but up to 3 decimal places आहे, म्हणजे एवढंच आन्सर लिहायचं आहे. बट यू हॅव टू ऑब्झर्व दिस डिजिट. इफ दिस डिजिट इज 5 ऑर ग्रेटर दॅन 5 तर हे डिजिट आपल्याला एकनी इन्क्रीज करून लिहायला लागेल. आता हा आहे 5पेक्षा ग्रेटर, सो अवर स्क्वेअर रूट इज हा 5चा होईल इथे 6. So this is our final answer. Square root of 7 is approximately 2.646. Question number 24. Find the smallest number which when multiplied by 1100 will make the product a perfect square. Further find the square root of the product. Number आहे आपला 1100. that is not a perfect square. मल्टिप्लाइड असल्यामुळे आपल्याला प्राईम फॅक्टरायझेशनने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ट्रूनी डिवाइड करता येईल ॲज दिस इज अ इवन नंबर. प्राईम फॅक्टरायझेशन आहे, सो यू आर अलाउड टू डिवाइड बाय ओनली प्राईम्स. आपण फक्त प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो. स्मॉलेस्टपासून सुरुवात करूया. ॲज दिस इज इवन, इथे येतील 550 विच इज अगेन डिव्हिजिबल बाय 2. इथे येतील 275. नाऊ दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 ऑल्सो. नाऊ ॲज एंड डिजिट इज 5 वी कॅन डिवाइड दिस बाय 5 विच इज अगेन डिव्हिजिबल बाय 5. इथे 11 आले अँड 11 इज अ प्राईम नंबर 1. So prime factorization of 1100 is 2 into 2 into 5 into 5 into 11. Perfect square करायचं आहे, so let us form pairs of prime factors. 2 2 ची एक पेअर होईल, 5 5 ची एक पेअर होईल. So we observe that 11 is unpaired. 11 is unpaired. मग त्याला आपल्याला पेअर मिळवून दिलं पाहिजे, म्हणजे 11नी मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो वी मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 11. या एक्सप्रेशनच्या दोन्ही बाजूला आपल्याला 11नी मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे याला पेअर मिळेल. हे जे आहे 11चा स्क्वेअर आहे 12100 इज इक्वल टू, हे पेअरिंग झालेलं आहे. आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ द प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे, याचं स्क्वेअर रूट. आता इथे पेअरसाठी एकदाच घ्यायचं, कारण आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ द नंबर इज 110. So our answer is the number 110 must be multiplied by 11. We must multiply both sides by 11 and square root of the product is 110. मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. A train is 400 meter long, is running at a speed of 72 km per hour. How much time will it take to cross a telegraph post? आता ट्रेनचं लेंथ जी आहे दॅट इज इन मीटर्स आणि ज्याचा स्पीड जो आहे तो किलोमीटर पर आवरमध्ये आहे. सो लेट अस फर्स्ट कन्वर्ट दॅट स्पीड इन मीटर्स पर सेकंड. स्पीड इज 72 किलोमीटर पर आवर, म्हणजेच 72 इंटू 1000 म्हणजे त्याचे मीटरमध्ये कन्वर्जन झालं. आणि 3600 कारण एका आवरमध्ये 3600 सेकंड्स असतात. सो आता हा स्पीड कन्वर्ट होईल मीटर्स पर सेकंडला. सो स्पीड ट्रेनचा सेमच आहे. हे युनिट किलोमीटर पर आवर सांगत होतं आणि हे सांगतं एका मिनिटामध्ये ट्रेन, एका सेकंदामध्ये ट्रेन
किती डिस्टन्स कवर करते. नाउ स्पीड ऑफ द ट्रेन इज युनिफॉर्म. So it is direct variation, therefore ratio is constant. आता to cross telegraph post, train has to cover distance equal to its length. Distance covered is equal to length of the train, म्हणजेच 400 meters. आता जो टाइम लागणार आहे, लेट अस कन्सिडर दॅट टाइम ॲज एक्स. लेट टाइम बी x seconds. सो आपल्याकडे आता स्पीड आहे मीटर्स पर सेकंडमध्ये, म्हणजेच डिस्टन्स इज इन मीटर्स अँड टाईम इज इन सेकंड्स. एका सेकंदामध्ये 20 मीटर्स असे 400 मीटर्स कवर करण्यासाठी आपण ॲज्युम केलं आहे इट विल टेक x सेकंड्स. युनिफॉर्म स्पीड, डायरेक्ट व्हेरिएशन, रेशो कॉन्स्टंट. रेशो कॉन्स्टंट असल्यामुळे (20/1) is equal to 400/x. So by cross multiplication 20x is equal to 400 into 1 म्हणजे 400. So x is equal to 400/20 which is equal to 20 seconds. So final answer is train will cross post in 20 seconds. आता याचा ऑर क्वेश्चन आहे. While driving his car at a speed of 50 km/h, Ram covers the distance from home to his office in 90 minutes. One day, he was 15 minutes late from his home. In order to reach his office at time, what should be the speed of the car? Also find the total distance covered by him. आता स्पीड दिला आहे km/h आणि टाईम रिक्वायर्ड दिला आहे 90 मिनिट्समध्ये, म्हणजे मिनिट्समध्ये दिलेला आहे. तर आता आपण हे जे टाईम रिक्वायर्ड आहे त्याचं अवरमध्ये कन्व्हर्जन करूया. 60 मिनिट्स इज इक्वल टू 1 hour. देअरफोर 90 minutes is 90/60 hours. आता याला दोघांना 3ने डिवाइड होतं, सो वी कॅन राईट दिस ॲज 3/2 hour म्हणजेच 1.5 hour. कारण 90 minutes म्हणजे 60 minutes प्लस 30 minutes, मग ते 30 minutes म्हणजे हाफ आवर झाला. पण हे आपण 3/2 लिहिलं तरी चालेल. ओके. आणि पुढे आहे वन डे ही वॉज 15 minute लेट. 15 मिनिट लेट होता, म्हणजे त्याला नॉर्मली ज्याला 90 मिनिट्स लागतात, सो राम हॅज टू कवर डिस्टन्स इन 90 - 15 minutes. 90 - 15 म्हणजेच
75 minutes. आता हे 75 मिनिट्स म्हणजे 75/60 आवर. या दोघांना 15नी डिवाइड होतं, म्हणजेच 5/4 आवर, म्हणजेच 1.25 आवर्स. पण ते आपण 5/4 मध्येच ठेवूया. आता टू रीच द ऑफिस इन लेसर टाईम, Ram has to increase its speed. So it is the case of inverse variation. To reach office in time, Ram has to increase the speed. Therefore, it is inverse variation. Therefore, product is constant. आता आपण टेबल करूया. स्पीड इन km/h आणि टाईम इन आवर. ओके. आता जे आपल्याला माहीत नाही त्याला एक्स कन्सिडर करूया. व्हॉट शुड बी द स्पीड ऑफ द कार? लेट स्पीड बी x km/h. इनिशियली काय दिलं आहे आपल्याला? 50 km/h असताना 90 मिनिट्स. 50 km/h स्पीड असताना 90 मिनिट्स म्हणजेच 3/2 आवर्स. अँड ही हॅज टू कव्हर दॅट डिस्टन्स इन 5/4 आवर्स. सो स्पीड विल बी x. Product is constant. Therefore, x into 5/4 या दोघांचं प्रोडक्ट इज सेम ॲज 50 into 3/2. 2नी इकडे डिवाइड होईल. इथे आले 25. आता आपल्याला हा 5 आणि 4 दोघंही ट्रान्सपोज करायचे. 4 इज इन डिनॉमिनेटर, सो इट विल देअर इन न्यूमरेटर आफ्टर ट्रान्सपोजिशन, आणि हा 5 खाली येईल. Therefore, x is equal to, हे झाले 12. 12 into 5 is 60 km/h. आपण काय काढलं आहे? रामला किती स्पीडनी गेलं पाहिजे? स्पीड ऑफ द कार should be 60 km/h. Therefore, speed is equal to 60 km/h. आणि आपल्याला डिस्टन्स पण फाइंड करायचं आहे. आता आपल्याकडे स्पीड पण आहे आणि लागणारा टाईम पण आहे. त्यामुळे या दोघांचं प्रॉडक्ट distance is equal to speed into time. 50 स्पीड असताना 3/2 टाइम in hours. 25 into 3 is 75 km. So distance covered by him म्हणजेच राम is 75 kilometers. So these are our answers.
Using long division method, find whether second polynomial is factor of the first polynomial. Second polynomial factor कधी असेल? if remainder after division is 0. आता a polynomial with greater degree is a dividend. So x raised to 4, let us write it in standard form. Minus 2x प्लस 2 आणि इथे येईल एक्स स्क्वेअर प्लस 2. आता कोशंटमधल्या टर्म्स आपण डिव्हिजनने काढतो. तर पहिली टर्म काय येईल? फर्स्ट टर्म इन डिव्हिडंड डिवायडेड बाय फर्स्ट टर्म इन डिवायझर. 4 मायनस 2 इज 2. त्यामुळे कोशंटमधली पहिली टर्म आली आपली एक्स स्क्वेअर. आता हा एक्स स्क्वेअर विल मल्टिप्लाय बोथ द टर्म्स. या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल एक्स रेस टू 4 आणि या दोघांचं येईल 2x स्क्वेअर. सो वी कांट राईट इट बिलो एक्स क्यूब. आपल्याला लाईक टर्मच्या खालीच लिहिलं पाहिजे. सबट्रॅक्शन करायचे. सो लेट अस चेंज द साइन्स. हे कॅन्सल होईल. आता ही टर्म खाली घ्यायची. दिस इज मायनस एक्स क्यूब. इग्नोर दिस साईन. 3x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर इज प्लस एक्स स्क्वेअर. हा इथे आहे तो मायनस 2x घेऊन ठेवूया खाली. नाव सेकंड टर्म इन कोशंट. दिस इज अवर न्यू डिव्हिडंड. त्याची पहिली टर्म आहे मायनस एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. सो दिस सिम्प्लिफिकेशन इज मायनस एक्स. आता हा मायनस एक्स जो आहे दॅट विल मल्टिप्लाय अवर डिवायझर. सो हे येईल मायनस एक्स क्यूब. दिस विल बी मायनस एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब मायनस इथे 2 पाहिजे. हां, this divisor it's 2 x स्क्वेअर प्लस 2. याला मल्टिप्लाय केलं की इथे येईल मायनस एक्स क्यूब आणि इथे लिहिलं पाहिजे ते बिलो द लाईक टर्म. कॅन्सल होईल. हा एक्स स्क्वेअरला लाईक टर्म नसल्यामुळे आपल्याला ती तशीच लिहायला लागेल. हे कॅन्सल होतील आणि आता लास्ट टर्म प्लस 2. Now the third term in quotient, that is x square upon x square म्हणजे आलं 1. हा 1 इथे लिहायचा आहे आपण. 1 विल मल्टिप्लाय बोथ द टर्म्स म्हणजे आला एक्स स्क्वेअर प्लस 2. साइन्स चेंज केली. आता रिमाइंडर इज 0. therefore our conclusion is second polynomial is factor of the first polynomial. Question number 27 ग्राफचा क्वेश्चन आहे तो. काही पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत आपल्याला. पॉइंट्स आर 1 1, एक्स व्हॅल्यू पण 1, वाय व्हॅल्यू पण 1. नेक्स्ट इज 5 1,
5 आणि 1 हे आहेत ए बी. 5 इथे येईल, दॅट इज पॉईंट सी, आणि 1 this is point D. What is our question? Plot these points on the graph paper. Join points in order A, B, C आणि D असे ते आपल्याला जॉईन करायचे आहेत. What figure do you get? Write the point of intersection of its diagonal. हे इन ऑर्डर म्हणजे एला बीनी जॉईन करायचं आहे, बी सी जॉईन करायचं आहे, सी आणि डी जॉईन करायचं आहे, आणि डी आणि ए जॉईन करायचं आहे. डायगोनल म्हणजे अपोजिट वर्टायसेस जॉईन करायचे, म्हणजे बी आणि डी आणि ए आणि सी. आता ह्या सगळ्या साईडची लेंथ सेम आहे, 4 युनिट 4 युनिट 4 युनिट 4 युनिट, आणि ईच अँगल इज 90 डिग्री. सो द फिगर फॉर्म इज क्वाड्रिलॅटरल अँड मोर स्पेसिफिकली इट इज अ स्क्वेअर. आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन लिहायचं आहे आपल्याला ऑफ देअर डायगोनल्स. तो आहे एक्स व्हॅल्यू 3 आहे, वाय व्हॅल्यू पण 3 आहे. सो इफ वी कन्सिडर ई ॲज देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, तर त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 3. The figures form is square. Point of intersection of diagonals is 3, 3. Question number 28. Simplify. A square minus b square into a square plus b square minus in bracket ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा होल स्क्वेअर. आता इथे आपल्याला मल्टिपल आयडेंटिटीज यूज करून हा क्वेश्चन सॉल्व करावा लागणार आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे जर मी ए स्क्वेअरला मी एक्स म्हटलं, बी स्क्वेअरला वाय म्हटलं, देन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे झाले ते एक्स मायनस वाय, आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे झाला एक्स प्लस वाय. आता बाय युजिंग ए मायनस बी इंटू ए प्लस बी काय मिळतं आपल्याला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हीच आयडेंटिटी आपल्याला याला अप्लाय करायची आहे, म्हणजेच पहिल्या टर्मचा स्क्वेअर, बट अवर फर्स्ट टर्म इज ए स्क्वेअर इट सेल्फ, त्याचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा पण स्क्वेअर. ओके, सो हे सिम्प्लिफाय असं होईल. दिस इज नॉट सोल्युशन, दिस इज रफ वर्क. आता आपल्याला 2 आयडेंटिटीज यूज करायच्या आहेत. याच्यासाठी यूज करायचे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. using a plus b into a minus b is equal to a square minus b square. म्हणजे 2 टर्मची सबट्रॅक्शन एका ब्रॅकेटमध्ये इंटू त्याच 2 टर्मची ॲडिशन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. तर सिम्प्लिफिकेशन इज सबट्रॅक्शन ऑफ देअर स्क्वेअर्स. हे एक्झॅक्टली सेम टर्म्स आहेत बघा, आणि ही साईन डिफरंट आहेत आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे. सो पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल ए स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस
बी स्क्वेअरचा स्क्वेअर. अँड इथे बघा काय आहे, ए मायनस बी होल स्क्वेअर इज ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मध्ये हे मायनस साईन आहे. पहिल्या टर्मचा स्क्वेअर, आपली पहिली टर्म ए स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर, सो इट इज ए स्क्वेअर स्क्वेअर मायनस 2 इंटू ब्रॅकेटमधल्या दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, बट सेकंड टर्म इज बी स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. आता सिम्प्लिफाय करूया. हे काय होईल, दिस इज ए रेस टू 4 मायनस बी रेस टू 4. हे मायनस आहे, बाहेरचं मायनस साईन ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करेल. ए स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे ए रेस टू 4, बट इथे मायनस असल्यामुळे हे येईल मायनस ए रेस टू 4. मायनस ऑफ मायनस बिकम्स प्लस, आणि इथे येतील 2a स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर, आणि हा मायनस जो आहे तो हे साईन बदलेल आणि इथे मायनस येईल, आणि दॅट इज बी स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे बी रेस टू 4. आता यातलं कॅन्सल काय होईल, या टर्म कॅन्सल होतील बिकॉज दे आर एक्झॅक्टली सेम आणि त्यांची साईन्स जी आहेत ती अपोजिट आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्या दोन टर्म्सची जर ॲडिशन केली तर ते 0 होणार आहे, ते कॅन्सल होणार आहे. त्या टर्म ह्या कॅन्सल नाही होणार कारण यांची साईन सेम आहेत. त्यामुळे आपल्याला काय मिळालं, 2a स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर, सेम साईन, सम ऑफ द नंबर्स, आणि ॲज बोथ आर निगेटिव्ह आन्सर इज निगेटिव्ह. हे आपण ह्याच फॉर्ममध्ये ठेवू शकतो किंवा हवं तर यातनं 2b स्क्वेअर कॉमन पण काढू शकतो. 2 आणि बी स्क्वेअर कॉमन काढले, इथे राहिला ए स्क्वेअर, हा 2 कॉमन काढलेला आहे, आणि बी रेस टू 4 मधला बी स्क्वेअर कॉमन काढला आहे, त्यामुळे इथे बी स्क्वेअर आहे. सो दिस इज अवर फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो कन्स्ट्रक्शनचा आहे. Draw a line segment of length 5.5 centimeters. Divide it internally in the ratio of 2:3 and what is the length of each part. आता हे आपण ड्रॉ करून बघूया. फाईव्ह 5.5 सेंटीमीटरची आपल्याला सेगमेंट काढायचे आणि त्याला 2:3 इंटरनली डिवाइड करायचं. फाईव्ह 5.5 सेंटीमीटरची सेगमेंट ड्रॉ करूया. This is 5.5. आता याच्या दोन्ही बाजूला आपल्याला ॲक्यूट अँगल्स करायचे आहेत. त्यासाठी इकडे आपण एक वरच्या बाजूला अँगल करूया आणि आपण 60 डिग्रीचा अँगल करूया. ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90 डिग्री असला पाहिजे तो. सेम मेजरमेंटचा अँगल खालच्या बाजूला करायचा आहे.
0पासून काउंट करायला सुरुवात करायचं आहे. आपण 60 डिग्रीचा अँगल केलेला आहे. आता आपला जो रेशो आहे तो रेशो 2:3 आहे. 2 + 3 5 होतात. त्याच्यामुळे राऊंडर घ्यायचं आहे आणि विथ सम डिस्टन्स आपल्याला याच्यावरती 5 आर्क करायचे आहेत आणि खालच्या बाजूला पण 5 आर्क करायचे आहेत. डिस्टन्स चेंज नाही करायचं, ते फिक्स ठेवायचं. 1 2 3 4 5 असे 5 आर्क काढून झाले. खाली इथे ॲरो काढायचा आहे. यांना आपण B1 B2 B3 B4 B5 असं लिहू शकतो. आता डिस्टन्स न बदलता वरच्या बाजूला आपण 5 आर्क करायचे. आपण नावं देऊया A1 A2 A3 A4 आणि A5. आता यातला A आणि B5 हे जे आहेत ते जॉईन करायचे आहेत, पण ती लाईन जी आहे ती अशी डॅश डॅशने काढायची. तसंच A5 आणि B आणि आता जो काढायचा आहे तो 2:3 आपल्याला डिवाईड करायचं आहे. इथून सेकंड आणि इकडनं थर्ड असं इथे जॉईन करायचं आहे. आणि ही जी आहे ती थिक लाईन ड्रॉ करायची. सो दिस पॉईंट याला आपण C म्हणूया. C डिवाइड्स AB इन द रेशो 2:3. सो दिस इज अवर कंप्लीट डायग्राम. आता क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे बघूया. व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच पार्ट. म्हणजे C मुळे जे 2 पार्ट झालेले आहेत त्याची आपल्याला लेंथ फाइंड करायची. दिस इज 2.2 सेंटीमीटर्स आणि हा जो पार्ट आहे दॅट इज 3.3, कारण ॲक्च्युली आपण हे काय घेतलं होतं 5.5 होतं. So length of the parts is 2.2 centimeters and 3.3 centimeters. Length of
parts, 2.2 centimeters and 3.3 centimeters. सेक्शन डी चा लास्ट क्वेश्चन आहे. द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फॉर सिलेंडर कर्व्ड सरफेस एरिया इट्स 264 स्क्वेअर सेंटीमीटर्स आणि वॉल्यूम दिलेला आहे. (924 स्क्वेअर सेंटीमीटर्स. फाइंड करायचं आहे आपल्याला हाईट अँड डायमीटर ऑफ द सिलेंडर. आता कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला असतो 2πRh आणि त्याची व्हॅल्यू दिली 264 आणि वॉल्यूमचा फॉर्म्युला असतो सिलेंडरचा πr²h. ती व्हॅल्यू आहे 924. आता हा 2 आपण ट्रान्सपोज करू शकतो म्हणजे आपल्याला काय मिळेल, πRh ची व्हॅल्यू मिळेल. 2 ट्रान्सपोज करून डिवाइड करेल त्यामुळे आपला आन्सर येईल 132. आता हा जो πRh आहे तो आपल्याला इथे सुद्धा मिळू शकतो. r² म्हणजे r × r × h इज 924. आता या rला जर आपण साईडला ठेवलं, मल्टिप्लिकेशनच आहे त्यामुळे त्यांचं आपण ग्रुपिंग वेगळं करू शकतो. स्टील दिस इज πr²h. पण त्यात आपल्याला ही πRh ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येणार आहे. πRh व्हॅल्यू इज 132 × r इज इक्वल टू 924. Therefore r इज इक्वल टू 924 अपॉन 132. आता शेवटी 4 आहे आणि इथे 2 आहे तर 7 जार असतं किंवा 2 जार असतं. 2 जार म्हणजे 264. तर आपण 132 × 7 कॅल्क्युलेट करून बघूया. येस, इट इज 924. सो रेडियसली 7 सेंटीमीटर्स. आता ही रेडियसची व्हॅल्यूज आपण ह्याच्यात सबस्टिट्यूट केली. आता पायची पण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. Now 22/7 × 7 × h इज इक्वल टू 132. हा 7 कॅन्सल होईल, डिवाइड होईल. सो h ची व्हॅल्यू येईल 132. हा 22 ट्रान्सपोज होऊन डिवाइड करेल. सो आपल्याला h ची व्हॅल्यू मिळेल 6. 22 × 6 इज 132. सो इट इज 6 सेंटीमीटर्स. आणि आपल्याला रेडियस नाही विचारलेली, आपल्याला डायमीटर विचारले. डायमीटर इज 2 times रेडियस. सो दिस इज 2 × 7 which is equal to 14 centimeters. So our final answer is height is equal to 6 centimeters and diameter is equal to 14 centimeters.